नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकतात, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लठ्ठपणा आणि डायबिटीजसाठी वेट लॉस सर्जरी. असं म्हणतात की मनुष्याच्या अंतरंगात शिरण्यासाठी किंवा पुरुषाला प्रसन्न करण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून असतो, पण अनेक रोगांना आमंत्रण सुद्धा या पोटाच्या आणि जिव्हेच्या लालसेपायीच मिळते की. लठ्ठपणा आणि मधुमेह हे तसे वरवर गंभीर न दिसणारे आजार आहेत, मात्र पिंपळाच्या झाडाप्रमाणेच त्यांची पालमुळं ही अतिशय खोल शरीरात रुजलेली असतात आणि पुढे जाऊन त्यांचे गंभीर उपद्रव सुद्धा निर्माण होत असतात. प्रचलित औषधी चिकित्सा पद्धतीद्वारे अनेक वेळेला लठ्ठपणा आणि मधुमेह नियंत्रणामध्ये राहू शकत नाही. मग अशा वेळी काय करायचं? वेट लॉस सर्जरी हा त्याच्यासाठी वरदान ठरत आहे. कसं त्याच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील प्रसिद्ध वेट लॉस बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर मनीष मोटवानी. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर मनीष मोटवानी हे MS जनरल सर्जन आहेत. त्यांनी डिप्लोमा इन ॲडव्हान्स वेट लॉस सर्जरी फ्रान्स येथून केलेला आहे. डिप्लोमा इन ॲडव्हान्स लॅपरोस्कोपी सिंगापूरमधून प्रशिक्षक आहेत. फेलोशिप इन रिव्हिजनल बेरियाट्रिक सर्जरी ह्याचं प्रशिक्षण त्यांनी बेल्जियममधून घेतलेलं आहे. बेसिक अँड ॲडव्हान्स लॅपरोस्कोपिक सर्जरीसाठी ते नॅशनल फॅकल्टी आहेत. लठ्ठपणा व बेरियाट्रिक सर्जरीवर 500 पेक्षा अधिक माहितीपर लेख देशभरातील विविध वृत्तपत्रांमधून छापून आलेले आहेत. दर्शक हो, लठ्ठपणा आणि डायबिटीजसाठी वेट लॉस सर्जरी असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही नेहमीप्रमाणे उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण जेव्हा म्हणतो की वेट लॉस सर्जरी, लठ्ठपणा हा आजार आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, पण लठ्ठपणा हा इतका जीव घेणा असू शकतो की त्याच्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी किंवा सर्जरी लागू शकते. हा जरा विषय थोडासा आम्हाला सविस्तर सांगू शकता का? हो, लठ्ठपणा एक आजार आहे आणि लठ्ठपणा एक मोठा आजार आहे. आम्ही त्याला लाईफ थ्रेटनिंग डिझीज म्हणतो. लाईफ थ्रेटनिंग म्हणजे ज्याच्याने जीवाला धोका होऊ शकतो. तर हे असा प्रकारचा आजार कशाला आहे? कारण लठ्ठपणा एक असा आजार आहे ज्याच्याने 100 वेगळे आजार येऊ शकतात आणि 100 वेगळे आजार ज्याच्यामध्ये प्रत्येक आजार इतका भयानक असतो ज्याच्याने आपल्याला खूप भीती वाटते. तुम्ही फॉर एक्झाम्पल इकडे स्लाइडमध्ये बघणार की आज लठ्ठपणा आलं की लठ्ठपणामुळे आपल्याला संधिवात येऊ शकते, लठ्ठपणामुळे आपल्याला कर्करोग येऊ शकते. तुम्हाला मनात येईल की कर्करोग कसं येऊ शकतो? 17 प्रकारचे कॅन्सर फक्त लठ्ठपणामुळे येऊ शकतात. मग कोणाला उच्च रक्तदाब, कोणाला हृदयरोग. कमीत कमी आम्ही बघितलंय की 80% लठ्ठपणाच्या पेशंट्समध्ये हृदयरोग व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि असं प्रकारे भरपूर वेगळे आजार असतात जे लठ्ठपणामुळे येऊ शकतात. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की लठ्ठपणा एक मोठा आजार आहे आणि फक्त आम्हाला वाटत नाही, याच्यावर स्टडीज झाले आहेत आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे की लठ्ठपणा हे एक नंबर 1 किलर डिझीज आहे. या स्लाइडमध्ये तुम्ही बघणार की जसं लठ्ठपणा वाढतो आपला BMI वाढतो. BMI काय आहे हे आम्ही नंतर बोलणार, पण जसा आपला लठ्ठपणा वाढतो BMI वाढतो आणि BMI वाढलं तर आपले हेल्थ रिस्क वाढतात, म्हणजे आपल्या शरीरात कोणताही आजार याचे चान्सेस वाढून जातात. तर स्लाइडमध्ये तुम्ही जर बघणार इकडे, तर जेव्हा आपल्याला BMI 25 पेक्षा कमी आहे तर तुम्ही बघू शकता डायबिटीज फक्त 4% चान्सेस आहे डायबिटीजचे. पण ते रेड लाईन बघताय तुम्ही, जसं लठ्ठपणा वाढला BMI वाढला तर 26% चान्स असतात डायबिटीजचे. तसंच तुम्ही शेवटचा लाईन बघा कॅन्सरचा. जर आपला BMI 25 पेक्षा कमी आहे म्हणजे आपल्या शरीरात लठ्ठपणा नाही आहे, तर फक्त 3% चान्स आहे की आपल्या शरीरात कर्करोग किंवा कॅन्सर येऊ शकते. पण जर हेच आपल्या शरीरात लठ्ठपणा वाढला आणि BMI वाढलं तर हेल्थ रिस्क वाढतात, म्हणजे आपल्या शरीरात कॅन्सर व्हायचे चान्सेस 52% होऊन जातात. म्हणजे लठ्ठपणा एक आजार आहे, मोठा आजार आहे.
जीवघातक आजार आहे आणि जेव्हा असा आजार आपल्या समोर असतो तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी जास्त करावा लागतो. फक्त आपल्याला औषध किंवा थोडे टेस्ट किंवा थोडा व्यायाम हे सफिशियंट नसणार. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. त्यामुळे अशा पेशंटसाठी वेट लॉस सर्जरी हे आयडियल होऊ शकते. मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल दाखवतो. जसं तुम्ही आमच्या या पेशंटला बघणार, हे आमचे पेशंट आहेत नरेंद्र बल्ला. ऑपरेशनच्या आधी यांचं वजन काहीतरी 122 किलो. ऑपरेशनचा 6 महिन्यात तुम्ही बघताय की वजन झाला 70 किलो. वजन कमी झालं, पण फक्त 1-2 जागेवरून नाही, पूर्ण शरीरात वजन कमी झालं. पण जेव्हा हा वजन कमी झाला तर त्याच्याबरोबर त्यांच्या शरीरात जे अनकंट्रोल डायबिटीज, अनकंट्रोल ब्लड प्रेशर, हार्टचा त्रास आणि पायात नसांचा त्रास, हे सगळे त्रास सुद्धा निघून गेले. यांना डायबिटीज असं होता की यांचं डायबिटीज कंट्रोलमध्येच येत नाही होता. पण हा ऑपरेशन झाला तर वजन तर कमी झाला, त्याच्याबरोबर डायबिटीज सुद्धा कमी झाला. इकडेच तुम्ही बघणार की यांचेच दुसरे भाऊ कमल भल्ला, यांचं पण वजन बिफोर ऑपरेशनच्या आधी 105 किलो होतं. ऑपरेशन नंतर 68 केजीस 6 महिन्यानंतर. पण या पेशंटचा दुसरा प्रकारचा प्रॉब्लेम होता. यांना पण अनकंट्रोल डायबिटीज होती आणि या डायबिटीजमुळे त्यांचे शरीरात कोणताही जखम झाला तर जखम कधीच बरं नाही व्हायचं. तर हे आमच्याकडे आले, श्वास घेताना त्रास, थोडा चालताना त्रास आणि अनकंट्रोल डायबिटीज आणि वजन इतकं जास्त. ऑपरेशन केलं, वजन तर कमी झालं, पण ओव्हरऑल बॉडीमधून चरबी कमी झाली आणि डायबिटीज पण कमी झालं. म्हणजे या ऑपरेशनने फक्त आपला वजन कमी होत नाही, वजन कमी झाल्याबरोबर त्या शरीरात आलेले सगळे आजार एक एक करून निघून जायचे चान्सेस भरपूर जास्त असतात. बरोबर. निश्चितच अतिशय छान तुम्ही माहिती सांगितली. म्हणजे लठ्ठपणा हा आजार आहे आणि ह्याच्याकडे अतिशय गंभीरपणे लक्ष दिलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. कारण पुढे जाऊन तो अतिशय जीवघेणा सुद्धा ठरू शकतो. याचबरोबर अनियंत्रित जर मधुमेह असेल तर त्यावर सुद्धा वेट लॉस सर्जरी अतिशय वरदान ठरत आहे. पण मला सांगा, ह्या पुढे म्हणजे पुढचे प्रश्न विचारण्यापुढे माझ्या मनात एक प्रश्न आहे की लठ्ठपणामुळे डायबिटीज कसा होऊ शकतो? बघा, लठ्ठपणामध्ये डायबिटीज व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. जेव्हा शरीरात आपला अवेळी जेवण झालं आणि आपण कमी व्यायाम, अवेळी जेवण आणि चेंजिंग लाईफस्टाईल्स झाले तर त्यामुळे आपल्या शरीरात लठ्ठपणा येतो. पण जेव्हा लठ्ठपणा आला तर आपल्या पोटात चरबी वाढते, आपल्या लिव्हरमध्ये चरबी वाढते, आपला बेझल मेटाबॉलिक रेट कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात डायबिटीज आणि मधुमेह याचे चान्सेस वाढून जातात. जसं तुम्ही ते आधीचे 2 पेशंट्समध्ये बघितलं आणि आता तुम्ही या स्लाइडमध्ये बघणार की हे पेशंट जे आम्ही 2 पेशंट ऑपरेट केले, हे फक्त 2 नाही होते. याच्याबरोबर यांच्या फॅमिलीमध्ये आम्ही 11 पेशंट ऑपरेशन केले, ज्यांचा न्यूजपेपरमध्ये पण भरपूर आलं होतं. 80% पेशंट्स जे लठ्ठपणाचे असतात त्यांच्यामध्ये मधुमेह असतो. हे एक खूप चांगला कोइन्सिडन्स आहे. कोइन्सिडन्स नाही, हे आपला प्रूफ आहे आपल्यासमोर की डायबिटीज आणि लठ्ठपणामध्ये भरपूर संबंध आहे. बरोबर. सर, पण जेव्हा आपण म्हणतो की डायबिटीजचा संबंध आहे, त्याचा इन्सुलिनशी वगैरे काही संबंध असू शकतो का? हो, बघा, डायबिटीज असं आहे की आपल्या देशात 70 मिलियन लोक म्हणजे 7 कोटी लोक डायबिटिक आहेत. हे फिगर आपल्याला 2025 मध्ये पोहोचायचं होतं आणि आता आपण 2017 मध्येच आपण इतकं जास्त झालेलो आहोत. इंडिया आता डायबिटिक कॅपिटल झालेलं आहे. आपल्या शरीरात डायबिटीज यायचे कारण 2, एक लठ्ठपणा, चरबी वाढणं आणि दुसरा इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे प्रत्येक माणसाच्या शरीरात इन्सुलिन पैदा होणार आहे पॅनक्रियाजमधून, पण तोच इन्सुलिन जर आपल्या शरीरावर काम नाही करू शकलं तर आपल्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स येणार आणि त्यामुळे पण आपल्या शरीरात डायबिटीज वाढू शकतो. ओके. सर, मग जेव्हा आपण म्हणतो की सर्जरी आहे, म्हणजे सर्जरी जी आहे ती डायबिटीज आणि लठ्ठपणा या दोघांसाठी आहे, तेव्हा मला सांगा की ह्या सर्जरी म्हणजे नेमकं काय करतो आपण, ह्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. बघा, सर्जरी अशी आहे की आम्ही लठ्ठपणाचं ऑपरेशन तर दुर्बीण उपचार करून करतो. पण तुम्हाला एक चांगली गोष्ट आता सांगायची आहे की आता एक नवीन सर्जरी आली आहे ज्याचं नाव आहे मिनी गॅस्ट्रिक बायपास. या मिनी गॅस्ट्रिक बायपास तर आम्ही सर्जरी फॉर डायबिटीजच म्हणायला सुरू झालेलं आहे. कारण ही एक अशी सर्जरी आहे ज्याच्यामध्ये आम्ही असे भरपूर पेशंट्स, हंड्रेड्स ऑफ पेशंट्स झाले आहेत ज्याच्यामध्ये आम्ही ज्यांना 150 युनिट इन्सुलिन घ्यायचे रोजचे आणि त्यांच्या नंतर सुद्धा त्यांचा 300 पेक्षा जास्त शुगर लेवल्स राहायची. आज ऑपरेशन होऊन 3-3, 4-4 वर्ष झाले आणि ते 95-97% पेशंट्स तर एक गोळी सुद्धा डायबिटीजसाठी घेत नाही. ही सर्जरी जे मिनी गॅस्ट्रिक बायपास आहे याच्यामध्ये हे आम्ही काय काय करतो ते डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला नंतर सांगणार. पण याला आम्ही सर्जरी फॉर डायबिटीज सुद्धा म्हणायला सुरू केलेलं आहे आणि याचे परिणाम खूपच चांगले आलेले आहेत. आता ही जी मिनी गॅस्ट्रिक बायपास आहे ते एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो, हे देशाचं डायबिटिक लोकांसाठी खूप जरुरी आहे. ज्यांना टाईप 2 डायबिटीज आहे आणि लठ्ठपणा आहे
त्यांच्यासाठी तर हे मिनी गॅस्ट्रिक बायपास खूपच चांगली सर्जरी आहे. पण आम्ही नॉन ओबीस डायबिटिक्स म्हणजे ते लोक ज्याच्यामध्ये लठ्ठपणा नाही आहे पण डायबिटीज आहे आणि टाईप 2 डायबिटीज आहे, त्याच्यामध्ये पण हे मिनी गॅस्ट्रिक बायपासने भरपूर चांगले रिझल्ट्स दाखवले आहेत. सो मग प्रत्येक पेशंटला ही सर्जरी करायला लागते का? म्हणजे प्रत्येक पेशंट जो डायबिटीसचा आहे किंवा लठ्ठपणाचा आहे त्याला ही सर्जरी सांगितली जाते का? नाही, सर्जरी इज नॉट फॉर एव्हरीवन. आम्ही प्रत्येक पेशंटला सर्जरी सांगत नाही. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की आपल्याकडे एक पेशंट आहे, समजा ज्याचं वजन आहे 80 किलो आणि हाईट आहे 5 फूट. त्याला 30 किलो वजन जास्त आहे. पण तिकडेच एक पेशंट आहे ज्याचा हाईट आहे 6 फूट आणि वजन 80 किलो, त्याच्यासाठी 80 नॉर्मल आहे. म्हणजे फक्त वजनेवर हे निर्भर होत नाही की आपण कोणाला ऑपरेशन करणार. तुम्ही या स्लाइडमध्ये बघणार की आम्ही हे ऑपरेशन करतो एक स्पेसिफिक फॉर्म्युलाप्रमाणे आणि ती फॉर्म्युला आहे BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. ज्यांचा BMI 25 पेक्षा कमी आहे त्यांना आम्ही नॉर्मल वेट म्हणतो, 25 to 29.9 ओव्हरवेट, 30 to 34.9 ओबेसिटी क्लास 1, 35 to 39.9 ओबेसिटी क्लास 2 आणि मोर देन 40 तर ओबेसिटी क्लास 3. तर ज्यांचा BMI 30 पेक्षा कमी आहे त्यांना लठ्ठपणाच्या ऑपरेशनची आवश्यकता नाही आहे. ज्यांचा BMI 32 पेक्षा जास्त आहे त्यांना लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार सोडून दुसरा काय पर्याय नाही आहे. पण जे 30 ते 32 BMIच्या मध्ये आहेत त्यांना त्याच्याबरोबर दुसरे काय आजार आहेत की नाही आहेत, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, हे सगळं माहीत झाल्यानंतर, त्यांची हिस्ट्री माहीत झाल्यानंतर आम्ही डिसिशन घेतो की त्यांना लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार की आवश्यकता असेल की नसणार. तर प्रत्येक पेशंटला आम्ही दुर्बीण उपचार सांगत नाही. जेव्हा पेशंटचा BMI वाढतो तरच सर्जरीची आवश्यकता वाटते. जसं या स्लाइडमध्ये तुम्ही बघताय, ज्यापर्यंत BMI कमी आहे त्यापर्यंत तुम्हाला डाएट, फिजिकल एक्सरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा औषध संपूर्ण असतात. पण जसं BMI वाढत गेलं तर सर्जरी आणि फक्त सर्जरी हे एक सेफ आणि रिलायबल ऑप्शन आहे. सर, पण अनेक वेळेला काय होतं ना की वेट लॉससाठी कायम डाएट्स किंवा एक्सरसाइज सुरूच असतात, पण ते करून सुद्धा अनेक वेळेला वेट लॉस हा होतच नसतो. मग ह्यावर काय आपण सांगू शकतो? मग याच्यासाठी तुम्हीच पेशंटचा तोंडी आहे का, ज्यांनी वेट लॉस सर्जरी करून घेतली आहे, की त्यांना या सर्जरीने कसं फायदा झाला आणि त्यांचं वजन कसं कमी झालं. वर्षाची असल्यापासून माझं वजन वाढायला सुरू झालं. हा माझा वजनाचा प्रॉब्लेम माझ्या हेरिडिटीमुळे सुद्धा आहे आणि चुकीचं खाणं पिणं, अवेळी खाणं पिणं, व्यवस्थित व्यायाम न करणं अशा एका लाईफस्टाईलमुळे सुद्धा आहे. बघता बघता माझं वजन 127 किलो झालं. चालणं शक्य नव्हतं, जिने चढणं शक्य नव्हतं. मी बारीक व्हायचा खूप प्रयत्न केला, जिम जॉईन केलं, प्रोफेशनल ट्रेनर हायर केला, एका डायटिशियनकडनं न्यूट्रिशनल काउन्सिलिंग सुद्धा घेतलं. एक थोडं वजन कमी व्हायचं आणि परत ते वाढायचं. लठ्ठपणामुळे मला जे त्रास झाले ते फक्त शारीरिकच नव्हते पण इमोशनल त्रास सुद्धा होते. एके दिवशी आम्ही संध्याकाळी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथे जो मला लाजिरवाणा एक अनुभव आला आहे की सगळे आसपासचे लोक माझ्या शरीराकडे बघतायत आणि त्याच्यावरनं टीका करतायत, हसतायत. मला इतकं खराब वाटलं, राग आला स्वतःवर, डिप्रेस्ड वाटलं आणि त्या रात्री आम्ही ठरवलं माझ्या वजनाच्या प्रॉब्लेमसाठी काहीतरी आता सोल्युशन आम्हाला शोधायलाच पाहिजे. मी जवळजवळ 1 महिनाभर इंटरनेटवर सगळं वाचन केलं. बेरियाट्रिक सर्जरी बद्दल जे काही ज्ञान मिळालं ते सगळं समजून घेतलं. एवढंच नाही, पण माझ्या डॉक्टरांनी मला ज्या पेशंट्सनी बेरियाट्रिक सर्जरी ऑलरेडी केली आहे त्यांची माहिती दिली. मी त्यांना सुद्धा जाऊन भेटले आणि बोलले आणि या सगळ्या गोष्टींमुळे माझी भीती नाहीशी झाली. माझं वजन 127 किलो होतं आणि सर्जरीनंतर एका महिन्यात ते 10 किलो कमी झालं. मला स्वतःवर खरंच विश्वास सुद्धा बसला नाही आणि आज माझं वजन 77 किलो आहे. माझे रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह झाले आहेत. मला स्वतःबद्दल चांगलं वाटतंय. मी स्वतःला खूप एनर्जेटिक, खूप कॉन्फिडंट आणि खूप छान फील करतेय. अनियंत्रित लठ्ठपणा आणि मधुमेहासाठी वेट लॉस सर्जरी एक वरदान ठरत आहे. याविषयीच तुमचे प्रश्न सुद्धा आम्हाला अपेक्षित आहेत. मात्र कार्यक्रमामध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
वेट लॉससाठी डाएट करणं हे फार सोपं असतं, पण भुकेचं काय? म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये जर भूक लागली तर निश्चितच आपल्याला अनेक वेळेला काही स्नॅक्स खावेसे वाटतात. तर अशा वेळेला काय करायचं की संत्र, सफरचंद आहे किंवा राजगिऱ्याच्या लाह्या आहेत, अशी काहीतरी वस्तू, गाजर आहे, काकडी आहे, काहीतरी वस्तू आपल्या जवळ ठेवायची. म्हणजे त्यावेळेला भुकेसाठी आपल्याला या लो कॅलरी असलेल्या वस्तू जर आपण खाल्ल्या, हे जिन्नस जर आपण खाल्ले, तर वेट लॉससाठी निश्चितच आपल्याला फायदा होऊ शकतो. सर, आत्ताच आपण एक टेस्टिमोनियल सुद्धा बघितलं. मला असं वाटतं अनेक वेळेला ज्यांना वेट लॉस करायचा असतो आणि म्हणजे सगळ्या प्रकारचे ते प्रयत्न करत असतात, एक थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा कमी झालेला असतो. अनेक वेळेला काय होतं की आपण कपडे कोणते घालणार, म्हणजे लुक्स वाईज सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होत असतो. लहान मुलं असतात किंवा अविवाहित स्त्रिया असतात, ह्यांच्यामध्ये सुद्धा ही एक मोठी समस्या होऊन बसलेला आहे. तर ह्याविषयी थोडं काही सांगू शकता का तुम्ही? बघा, लठ्ठपणामध्ये आज आपली जनरेशन जी आहे त्याला आम्ही हेवीएस्ट जनरेशन म्हणतो. या हेवीएस्ट जनरेशनमध्ये आपले चेंजिंग लाईफस्टाईल्स, इटिंग हॅबिट्स, म्हणजे आपण कसं अवेळी जेवण करतो, आपली लाईफस्टाईल कशी झाली आहे आणि आपल्याला कमी व्यायाम, हे सगळ्यामुळे आपण एक गोष्ट बघितली आहे की आता लठ्ठपणा खूप वाढलेला आहे, एक एपिडेमिक सारखा आलेला आहे. म्हणजे हे एक मोठा आजार होऊन सगळीकडे पसरलेला आहे. आता दुसरी गोष्ट आपण इकडे बघतोय की आपले जे लहान बाळ आहेत, सगळ्यांना एक सवय झाली आहे की फक्त पिझ्झा, बर्गर, वडापाव, सगळे कॉम्प्युटर गेम्स खेळतात, सगळे फक्त टीव्हीवर बसलेले असतात. जेव्हा आम्ही यंग होतो तेव्हा आम्ही आमच्या यंग एजमध्ये आम्ही बाहेर जायचो क्रिकेट खेळायला, हॉकी खेळायला. पण आता जे जनरेशन आहे ते सगळे घरी असतात. म्हणजे आपला व्यायाम कमी झाला, आपलं जेवण एकदम अवेळी जाणं आणि हाय फॅट डाएट, हाय स्नॅक कन्झम्पशन, हे सगळं वाढायला सुरू झालेलं आहे. त्यामुळे लहान तरुण मुलांमध्ये, मुलींमध्ये आम्ही बघितले की लठ्ठपणा खूपच जास्त वाढलेला आहे. निश्चितच हा लठ्ठपणा वाढलेला आहे. पण आपल्याला एक पहिला प्रश्न आलेला आहे. सर, आपण पहिला प्रश्न घेऊया. विनोद प्रश्न विचारतायत नवी मुंबईवरून. नमस्कार. हा, हॅलो. नमस्कार, बोला. हा, हे बघा, माझ्या पोटामध्ये आहे ना, म्हणजे खूप दुखत होतं. तर मग सोनोग्राफी करायला गेलो, तर तिथे माहित पडलं की फॅटी लिव्हर आहे आणि 10 मिनिटं चाललं ना तर पोटात खूप दुखतं. 10 मिनिटं जरी चालले तरी पोटात दुखतं. सोल्युशन कोणीच दिलं नाही. DY पाटील मध्ये पण दाखवलं, आणखी 2 जागी दाखवलं, तरी सोल्युशन काहीच भेटलं नाही. तुमचं वय किती आहे? वय 28, 29. 28. उंची किती आहे? उंची 5 फूट 2 इंच. आणि वजन किती आहे? वजन 70 किलो आहे. बर, ठीक आहे. सर, काही मार्गदर्शन. विनोद, बघा, तुमचं वजन करीबन 18 ते 20 किलो जास्त आहे आणि तुमचा BMI नक्की 30 पेक्षा कमीच असणार. पण तुमच्या शरीरात जर फॅटी लिव्हर आहे म्हणजे तुमची जेवण करायची पद्धत थोडी रॉंग आहे. तुम्हाला चांगला डायटिशियन आणि चांगला फिजिशियनला भेटावं लागेल. ते तुम्हाला औषध देणार, ज्याच्याने तुमचा फॅटी लिव्हरवर पण परिणाम होणार. आणि तुम्हाला डायटिशियनला मिळून कमीत कमी 8-10 किलो कमी केलं पाहिजे. जेवणामध्ये नियम आणला पाहिजे, जसं तुमचं फॅटी लिव्हरसुद्धा कमी होईल, तुम्हाला पोटात दुखायचं पण कमी होणार आणि तुम्हाला नक्की आराम येईल. तुम्हाला ऑपरेशन किंवा वेट लॉस सर्जरीची अजिबात आवश्यकता नाही. सर, तुम्ही आपला विषय सुरू होता की अविवाहित स्त्रिया आणि लहान मुलं, म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा तुम्ही आज म्हणालात की हेवीएस्ट जनरेशन आहे ही, तर ह्यांच्यामध्ये आपण अजून काही सांगू शकाल का? बघा, ही जी आता हेवीएस्ट जनरेशन झाली आहे, तर हे मेल आणि फिमेल चाइल्ड दोघांमध्ये झाली आहे. म्हणजे मुलं आणि मुली दोघांमध्ये झाली आहे. आणि प्रत्येकमध्ये आपल्याला जे रिस्पॉन्स दिसतो ते वेगळा दिसतो. म्हणजे जर आपल्याकडे आज एक मुलगा आलाय, तर मुलग्यामध्ये जर आपल्याला वजन जास्त वाढलं तर त्याच्यामध्ये डिप्रेशन येतो, ते बाहेर जायला घाबरणार, 10 लोक त्याला चिडवतील, त्याचं कॉन्फिडन्स कमी होईल. तर हे मुलांमध्ये त्रास होतो. जर मुलींमध्ये वजन वेट जास्त झालं तर मुलींमध्ये त्याच्यामुळे आपल्याला पिरियड्सचे प्रॉब्लेम होतात. पिरियड्सचे प्रॉब्लेम होऊ शकतात, पोटात पिरियड्सच्या टाईमला दुखू शकतो आणि त्यांना ओबेसिटी रिलेटेड दुसरे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. पण मेन प्रॉब्लेम हे होऊन जातो की जे तेव्हा 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष आहेत, चला सगळं आपण आपल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. पण जेव्हा हे वाढायला सुरू झालं, आपलं वय वाढायला सुरू झालं, आता 20 वर्ष, 21 वर्ष झालं आणि त्यापर्यंत समजा सगळं जर नियंत्रणामध्ये नाही आलेलं आहे, मग त्रास जास्त वाढायला सुरू होतात. समजा एक मुलीमध्ये जर तिचं वजन जास्त आहे तर तिला त्याचा बरोबर मॅच मिळणार नाही मॅरेजसाठी. आणि मग जर मॅच मिळेल तो पण बहुतेक लठ्ठ मुलगा मिळेल.
लठ्ठ मुलगा आणि लठ्ठ मुलगी जर त्यांचा विवाह झाला, लग्न झालं, तर त्यांना इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व व्हायचे चान्सेस जास्त आहेत, मुलीला पिरियड्समध्ये त्रास व्हायचे चान्सेस जास्त आहेत. तर या सगळ्या गोष्टीमुळे जर आपल्याला लठ्ठपणा आपण आधी तर प्रिव्हेंट केलं पाहिजे की नाही झालं पाहिजे, पण जर झालं तर तरुण मुलं आणि मुलींमध्ये सुद्धा बेरियाट्रिक सर्जरी एकदम सेफ सर्जरी आहे. कारण आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये आणि हंड्रेड्स ऑफ पेशंट्समध्ये आम्ही बघितलं आहे की त्यांच्यामध्ये पण सर्जरी सेफ आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर लठ्ठ मुलं असलं की लठ्ठ मुली असली त्यांना पुढे जाऊन आयुष्यात त्रास होणार नाही, मुलीला लग्न होण्यात त्रास होणार नाही, पुढे जाऊन संबंध ठेवण्यात त्रास होणार नाही, मूल होण्यात त्रास होणार नाही, फीडिंगमध्ये त्रास होणार नाही. म्हणजे ओव्हरऑल लाईफ आणि क्वालिटी ऑफ लाईफ दोन्ही आपले इम्प्रूव्ह होऊन जातात. त्यामुळे लठ्ठपणामध्ये आपल्याला जर तरुण मुलं आणि मुलींमध्ये हा त्रास आलेला आहे तर त्यांचा आईबाबांसाठी एक मेसेज आहे की तुम्ही प्लीज घाबरू नका. आमच्याकडे जे मॅजॉरिटी ऑफ पेशंट्स ऑपरेशन झालेले आहेत ते तरुण मुलं आणि मुली झालेले आहेत, ज्यांना लग्न होण्याच्या आधी ते करून घेतात, जसं पुढे जाऊन त्यांना प्रेग्नन्सीमध्ये मॅरेजमध्ये कुठेही त्रास व्हायला नको. असंच एक गोष्ट आम्ही बघितली आहे की या लोकांना ऑपरेशन केल्यानंतर त्यांच्या शरीरात उलट सगळे त्रास निघून जातात, त्यांची लाईफ, पर्सनॅलिटी, क्वालिटी ऑफ लाईफ सगळी इम्प्रूव्ह होऊन जाते आणि त्यांना पुढच्या आयुष्यात सुद्धा कधी त्रास होणार नाही. ओके. सर, जेव्हा तुम्ही म्हणता की अविवाहित मुली आहेत, अनेक अविवाहित मुलींना ज्यांना हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतात त्यांना थायरॉइड किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम सारखे सुद्धा अनेक त्रास होत असतात, तर मग ह्यांच्यासाठी सुद्धा या ओबेसिटीमध्ये आपण काही इफेक्ट दाखवू शकतो का? आणि त्यांचे जे तुम्ही म्हणालात की पुढे जाऊन इन्फर्टिलिटी होण्याची शक्यता असते, त्याच्यावर आपण काही उपाय करू शकतो का या सर्जरीद्वारे? हो, ही जी सर्जरी आहे बेरियाट्रिक सर्जरी, याच्यामध्ये आम्ही मेजॉरिटी पेशंट्समध्ये बघितले आहे की ज्यांना पिरियडचे त्रास आहेत, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये त्रास आहेत, ते सगळे पिरियडचे त्रास मेजॉरिटी ऑफ पेशंट्समध्ये निघून जातात. कारण ते सगळं लठ्ठपणा आणि हॉर्मोनल चेंजेसमुळे झालेले आहेत. आणि लठ्ठपणामुळे आमच्याकडे भरपूर मॅरिड पेशंट्स पण आलेले आहेत जे इन्फर्टाईल आहे म्हणजे वंध्यत्व झालेले आहेत, कारण त्यांच्यामध्ये हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत. आणि लठ्ठपणा स्वतः एक वंध्यत्वासाठी एक खूप मोठा कारण आहे. आणि यांचं ऑपरेशन झाल्यानंतर, वेट लॉस सर्जरी झाल्यानंतर आम्ही बघितले की वजन तर कमी झालं आहे, वजन इक्वली पूर्ण शरीरात कमी झालं आहे, त्यांचं पुढच्या आयुष्यावर याचा कधी परिणाम पडणार नाही आणि वंध्यत्व निघून जायचे चान्सेस खूपच जास्त वाढून जातात. आमच्याकडे असे भरपूर पेशंट आहेत ज्यांचा IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी इन्फर्टिलिटीचे पेशंट्स आहेत, ज्यांना लठ्ठपणा आणि वंध्यत्व ऑलरेडी आहेत, असे पेशंट्स आहेत. आणि त्या पेशंटमध्ये जिकडे टेस्ट ट्यूब बेबी फेल झालेले आहेत तिकडे फक्त लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार करून आम्ही त्यांना बरं केलेलं आहे. तर असे भरपूर म्हणजे व्हेरी हाय पर्सेंटेज ऑफ पेशंट्स आहेत. तुम्ही 2 पेशंटला इकडे स्लाइडमध्ये बघू शकताय. हे आमचं पेशंट आहे स्वप्नील उलेवाड. बघू शकता तुम्ही तरुणपणात त्यांचं ऑपरेशनचं आधी कसं वजन होतं आणि ऑपरेशन झाल्यानंतर कसं शरीरात जीव येतो, फेसवर ग्लो येतो आणि त्यांची लाईफ नवीन लाईफ होऊन जाते. इकडेच तुम्ही बघू शकता हे तेव्हा जेव्हा आम्ही हे ऑपरेशन केलं होतं तेव्हा 11 वर्षाचा मुलगा होता लक्ष, आणि त्याला ऑपरेशन आम्ही केलं. त्याला त्याचे आजूबाजूचे लोक खूप चिडवायचे आणि त्याला कधी स्कूलमध्ये जायचं सुद्धा मन नाही करायचं. आज तो कॉलेजमध्ये स्टुडंट आहे आणि कॉलेजमध्ये जाऊन तो स्टेजवर प्रोग्राम्स पण अरेंज करतो आणि कॉन्फिडन्स वाढलेला आहे. तर असा जेव्हा हा लक्ष ऑपरेट केला आम्ही तेव्हा तो इंडियाचा यंगेस्ट पेशंट होता ज्याला आम्ही ऑपरेशन केलं होतं. आणि तुम्ही आज बघा तो आज 7 वर्ष झाले ऑपरेशन आणि एकदम म्हणजे एकदम फिट आणि एकदम चांगली क्वालिटी ऑफ लाईफ झाली आहे त्याची. निश्चितच म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ, कॉन्फिडन्स, एक समाजापुढे समोर येण्याचा जो कॉन्फिडन्स असतो तो सुद्धा या वेट लॉस सर्जरीने अनेक वेळेला द्विगुणित होतो. आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता असेलच, मलाही आहे की नेमकी ही बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे काय असतात आणि ह्याचे काय प्रकार असतात सर? बघा, बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे एनी सर्जरी ज्याच्यामध्ये आम्ही खूप जास्त वजन कमी करतो त्याला बेरियाट्रिक सर्जरी, याला आम्ही ओबेसिटी सर्जरी सुद्धा म्हणतो, याला आम्ही वेट लॉस सर्जरी सुद्धा म्हणतो आणि बेरियाट्रिक सर्जरी सुद्धा म्हणतो. तर जेव्हा ही सर्जरी आम्ही करतो तर ही सर्जरी आम्ही दुर्बीणने करतो. दुर्बीण म्हणजे आम्ही लहान लहान होल करून हे ऑपरेशन करणार, आम्ही कुठेही मोठं चिरफाड करून हे ऑपरेशन करत नाही. जसं तुम्ही या स्लाइडमध्ये बघताय तर आम्ही पोटावर 4 किंवा 5 असे लहान होल करतो आणि या होलमधून आमचे सगळे दुर्बीण जातात आणि आम्ही ऑपरेशन करतो. राईट साईडला जे तुम्ही पिक्चर बघताय त्याच्यामध्ये फक्त बेंबीमध्ये एक होल केलेला आहे. तर हे एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे ज्याला आम्ही सिल्स म्हणतो, म्हणजे सिंगल इन्सिशन लॅप्रोस्कोपिक सर्जरी.
भरपूर पेशंट्स आमच्याकडे येतात की आम्हाला सिल्स पाहिजे, म्हणजे जे ऑपरेशन केलेलं आहे ते एक सुद्धा लहान निशाणसुद्धा नाही दिसलं पाहिजे. तर आम्ही बेंबीचा आतमध्ये होल करून हे ऑपरेशन पूर्ण त्याच्यामध्येच संपवून घेतो आणि पेशंट्सला पुढे जाऊन त्रास होत नाही. ऑपरेशन असा की आम्ही सकाळी ऑपरेशन केलं, संध्याकाळी पेशंट चालायला फिरायला सुरू करतो, 2 दिवसात घरी निघून जातो. तर हा असे असतात बेरियाट्रिक सर्जरी आणि वेट लॉस सर्जरीज. नेमकं बेरियाट्रिक सर्जरी, वेट लॉस सर्जरी कशी करतात याविषयीचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला बघण्याची उत्सुकता असेलच, मलाही आहे. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेला एक छोटीशी विश्रांतीचा. आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. लठ्ठपणासाठी डाएट करताना फायबर्सचं फार महत्त्व असतं आणि नेहमी सांगितलं जातं की फायबर्स जेवणामध्ये घेतली पाहिजेत. फायबर्स म्हणजे नेमकं काय की आपल्या ज्या घरच्या भाज्या आहेत किंवा पालेभाज्या आहेत त्यांचा जर समावेश आपण भाताबरोबर किंवा पोळीबरोबर केला, म्हणजेच पुलावच्या स्वरूपात केला किंवा पराठ्यांच्या स्वरूपात केला, तर फायबर्स जास्त गेल्यामुळे सुद्धा भूक नियंत्रणामध्ये राहते, साखर शरीरातली पटकन वाढत नाही आणि वजन नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त सुद्धा ठरतं. सर, आपण जेव्हा बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे नेमकं काय याविषयी बोलत होता, त्याविषयी अजून सविस्तर सांगू शकाल का? हो, तर मी तुम्हाला सांगितलं की आम्ही हे सर्जरी कसं करतो, लॅप्रोस्कोपीने करतो, दुर्बीणने करतो आणि आता नवीन प्रकार सुरू झाला आहे की सिंगल इन्सिशन लॅप्रोस्कोपिक सर्जरी. तर हे तर झालं की आम्ही हे पोटात कसं जाणार, 4 होल करून जाणार की 1 होल करून जाणार. पण कोणते ऑपरेशन आम्ही करतो ते तुम्ही या स्लाइडमध्ये बघू शकताय की असे जे मेन मोस्ट कॉमन टाईप ऑफ सर्जरीज आहेत ते आहेत लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी, गॅस्ट्रिक बँडिंग, गॅस्ट्रिक बायपास. पण जे सगळ्यात कॉमन सर्जरी आहे ती स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी आहे. आणि या स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमीमध्ये आम्ही पोटाची साईज कमी करतो, जठराची साईज कमी करतो आणि जे एक्स्ट्रा पोर्शन आहे त्याला आपण शरीरातून काढून घेतो. मी आता तुम्हाला एका व्हिडिओतर्फे दाखवतो की आम्ही हे सर्जरी कशी करतो, ज्याच्याने तुम्हाला पूर्ण आयडिया येईल की ऑपरेशन काय आहे आणि कसं केलं जाणार. निश्चितच व्हिडिओ ऑफ स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी म्हणजे पोटाच्या पिशवीचा जो भाग आहे, जो अतिरिक्त भाग आहे तो कापल्यावर आपलं पोट थोडंसं कमी करतात आणि त्याप्रमाणे त्याला बेरियाट्रिक सर्जरी म्हणतात. त्याचा व्हिडिओ बघूया. तर या सर्जरीमध्ये आम्ही असं पोटावर 4 किंवा 5 लहान होल बनवणार आणि या होलमधून आमचे लॅप्रोस्कोपीचे ट्रोकार जातात आणि याच्यामध्ये आमचे लांब आणि पातळ इन्स्ट्रुमेंट्स आत जातात आणि एका होलमधून टेलिस्कोप जाईल, टेलिस्कोप कॅमेराला अटॅच होईल, कॅमेरा टीव्हीमध्ये अटॅच होईल, टीव्हीला बघून आम्ही ऑपरेशन करतो. जसं तुर्बीन आत गेली तर आपल्याला जठर नजर येईल, लहान ती लहान गोष्ट 10 गुणा जास्त मोठी दिसेल, म्हणजे ऑपरेशनची बारीकीत खूपच वाढून जाते. आता पेशंटच्या हाईटप्रमाणे त्यांचं वजन किती झालं पाहिजे, त्या वजनासाठी किती जेवण गेलं पाहिजे, किती विटॅमिन गेले पाहिजे, किती प्रोटीन गेले पाहिजे, किती हार्मोन गेले पाहिजे, किती हळूहळू वजन कमी झालं पाहिजे, हे सगळं आम्ही कॅल्क्युलेट करतो. मग या जठरेला आम्ही 2 भागेत सेपरेट करतो. हा तो भाग आहे लेफ्ट साईडचा जो आपल्या शरीराचा भाग आहे, तो शरीरात राहणार. जे राईट साईडचा भाग आहे तो आपल्या शरीराचा नाहीच होता, त्याला आपण त्याच लहान होलमधून बाहेर काढून घेणार. ज्याच्या नंतर आपल्या शरीरात आणि जठरात तितकंच जेवण जाईल जितकी भूक आहे, तितकं जेवण जाईल ज्याच्याने आपलं जितके विटॅमिन पाहिजे ते मिळेल, जितके प्रोटीन पाहिजे ते मिळेल. जसं आपल्या शरीरात कधीही काय कॉम्प्रोमाइज होणार नाही, कधी आपल्या शरीरात काय विटॅमिन प्रोटीनची कमी येणार नाही, आधी कधीही आपल्याला कमजोरी येणार नाही. तर असं केलं जातो हा सर्जरी, ज्याला आम्ही स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी म्हणतो. आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी आज ऑलमोस्ट 70% ऑफ पेशंट्समध्ये केली जाते. पण तुम्ही मगाशी म्हणाल की डायबिटीसवर सुद्धा सर्जरी आलेली आहे. डायबिटीस कमी करण्यासाठी म्हणजे ज्यांचं अनियंत्रित टाईप 2 मधुमेह आहे त्यांच्यासाठी सुद्धा काही सर्जरी केली जाते. जसं वेट लॉससाठी सर्जरी असते तशीच डायबिटीससाठी सुद्धा असते. ह्याविषयी काय सांगाल? हो, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की डायबिटीससाठी जी सर्जरी आहे, ऑफकोर्स स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमीने पण आम्हाला भरपूर जास्त पर्सेंटेज पेशंट्समध्ये दाखवलं की डायबिटीस निघून जाते किंवा कमी होऊन जाते. पण जसं इकडे तुम्ही बघणार या स्लाइडमध्ये तुम्ही बघणार की ही जी सर्जरी मी तुम्हाला आधी सांगत होतो मिनी गॅस्ट्रिक बायपास. मिनी गॅस्ट्रिक बायपास म्हणजे सर्जरी फॉर डायबिटीस जे आम्ही बोलायला सुरू केले. ही सर्जरीमध्ये आम्ही एक आधी तर जठराचा भाग कमी करतो, जसं तुम्ही डॉटेड लाईन बघताय, आणि जठराचा भाग कमी केल्यानंतर आम्ही तिकडे येऊन आतडीला जोडून घेतो. म्हणजे आपला एक भाग ज्याच्यामध्ये फॅट जास्त ॲब्झॉर्ब होणार त्या भागाला आम्ही बायपास करतो आणि त्या भागाला बायपास केल्यामुळे आपला वजन तर कमी होणार पण त्याच्याबरोबर डायबिटीस 95 to 97% पेशंटमध्ये कमी होतो. इतकं तर की जे असे पेशंट ज्यांना अनकंट्रोल डायबिटीज विथ इन्सुलिन त्याच्यामध्ये पण डायबिटीज पूर्ण निघून जायचे चान्सेस भरपूर चांगले असतात. या सर्जरीला आम्ही मिनी गॅस्ट्रिक बायपास सांगतो, जे आता आम्ही
ओबीस पेशंट म्हणजे ज्यांना लठ्ठपणा आणि डायबिटीज आहे त्याच्यामध्ये तर आम्ही करतोच आहे, पण त्याच्याबरोबर असे पेशंट ज्यांना लठ्ठपणा नाही आहे आणि टाईप 2 डायबिटीज आहे त्यांना पण आम्ही हे सर्जरी करायचं आता सुरू केलेलं आहे. अच्छा, म्हणजे हा डायबिटीज साठी म्हणजे ज्यांना मधुमेह आहे पण ज्यांचं वजन जास्त नाही, अति लठ्ठ नाही, BMI 30च्या वर नाही, त्यांना सुद्धा ही सर्जरी वरदान ठरत आहे. सर, मला फक्त अजून एक विचारायचं की ही सर्जरी झाल्यानंतर किती दिवसांनी माणूस कामावर जाऊ शकतो त्याच्या? सर्जरी आता दुर्बीणने केली जाते. आपल्याला टेक्नॉलॉजी खूपच जास्त वाढलेली आहे. आज असं असतो की पेशंट कधी ऑपरेशनच्या दिवशी किंवा एक दिवस आधी ॲडमिट होणार. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतोय की समजा संडे ॲडमिशन झाली, मंडे ऑपरेशन, तर ट्यूजडे किंवा वेनेसडे पेशंट घरी जाणार आणि थर्सडेपासून म्हणजे 2-3 दिवसाच्या आत पेशंट आपला रुटीन काम जे 4 दिवस आधी करत होतं ते सगळं काम ते फुल फ्लेजेड करू शकणार. म्हणजे याच्यामध्ये आम्ही जेव्हा उघडून ऑपरेशन होतात तर आम्ही सांगतो की पेशंटला झोपायला पाहिजे, हे करायला पाहिजे, पण जेव्हा आपण लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार करतो तर त्या दुर्बीण उपचारमध्ये जितकं लवकर पेशंट चालायला फिरायला सुरू करणार ते पेशंटसाठी चांगलं आहे आणि आपण लवकर पेशंटला कामाला पाठवू शकतो. निश्चितच सर. आणि अनेक वेळेला लठ्ठपणामुळे घोरण्याचा पण त्रास होत असतो, ज्याच्यामुळे अनेक वेळेला श्वासोच्छवासासाठी सुद्धा प्रॉब्लेम्स होत असतात, ज्याला आपण स्लीप ॲपनिया असं म्हणतो. तर मग ह्याच्यावर सुद्धा ही सर्जरी वरदान ठरू शकते का? स्लीप ॲपनिया एक लाईफ थ्रेटनिंग डिझीज आहे. स्लीप ॲपनियामध्ये आपल्याला निद्रानाशमुळे आपल्याला कधी जीवघातक गोष्टी होऊ शकतात. तुम्ही पेशंटचा तोंडीच ऐका की त्यांना या स्लीप ॲपनियामुळे किंवा निद्रानाशमध्ये काय त्रास होतं आणि आता त्यांचा काय फरक पडलेला आहे जीवनात. निश्चितच. मला चालता येत नव्हतं, एवढं वजन वाढलं. माझे 107 किलो वजन वाढलं आणि मी अनेक हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे मला आजार भरपूर झाले. ब्लड प्रेशर झालं, शुगर झाली आणि एक ऑक्सिजन घेण्यासाठी मला एक मशीन लावावं लागत होते तोंडाला. पण हे करत असताना मी अनेक हॉस्पिटलमध्ये ह्याच इलाजासाठी मोठा म्हणजे वजन याच्या ऑपरेशन काही अनेक टेक्नॉलॉजी आल्या होत्या, त्यामुळे करण्यासाठी मी अनेक हॉस्पिटलमध्ये हिंडलो. 107 किलो मधून 81 किलो वजन, म्हणजे आज एवढं वजन कमी झालं माझं आणि मला फार आज एवढा आनंद होतो. सर्जरी झाल्याच्या नंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्याच दिवशी संध्याकाळी चालायला लागलो, दुसऱ्या दिवशी पूर्ण फिरायला लागलो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला डिस्चार्ज दिला. म्हणजे जसा मी आज पूर्वी दिसत होतो, आज मी वयाच्या 18 वर्षासारखा एकदम चांगला आणि तरुण. म्हणजे आज मी 4 ते 5 किलोमीटर 7 किलोमीटर स्वतः चालतो, मला काहीच वाटत नाही आणि कुठलाही आजार नाही मला. निश्चितच त्यांच्या म्हणण्यानुसार ओबेसिटी आणि हाय ब्लड प्रेशर सुद्धा होतं. अजून काय सांगू शकाल याविषयी तुम्ही? बघा, जसं तुम्ही इकडे याच पिक्चर स्लाइडमध्ये बघणार की हेच आपले राजाभाऊ कापसे ऑपरेशनच्या आधी यांचं वजन कसं होतं, ऑपरेशन नंतर ते कसे झालेत. पण याचं कारण काय? लठ्ठपणामध्ये आपल्याला निद्रानाश कशाला होणार? तर जेव्हा आपल्या शरीरात चरबी वाढते, फक्त पोटात वाढत नाही, ते आपल्या श्वास नळीच्या बाजूला पण ते चरबी वाढते आणि ते रात्री झोपताना आपली श्वास नळी दाबली जाते आणि दाबल्यामुळे आपलं घोरण्याचा प्रकार सुरू होतो आणि जेव्हा घोरणं वाढतो तर तो निद्रानाश होऊन समोर येतो. तर या गोष्टीमुळे आपल्याला कधी कधी रात्री झोपेतून 1 वेळा कधी 2 वेळा उठावा लागतो. आपल्याला माहित नाही आपण कशाला उठतो, तर आपण फक्त जाऊन लघवी करतो, लघवी करून परत येतो. आपल्याला हे माहित नाही की आपल्याला उठवलाय, आपला ब्रेनने उठवलाय की बाबा त्यांना ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे ते आपल्याला उठवत आहे. तर त्यामुळे निद्रानाशमुळे आपण पेशंट रात्री त्यांना घोरायचा प्रकार सुरू होतो, झोपल्यानंतर त्यांना 1-2 वेळा रात्री लघवीसाठी उठावा लागतो आणि कधी कधी असे लोकांना दिवसात बसून बसून झोप येऊ शकते, कारण ब्रेनला रात्री ते आराम मिळाला नाही जे आपल्याला पाहिजे. असंच अजून एक आमचे पेशंट आहेत सुनीता कदरे, ज्यांना तुम्ही या पिक्चरमध्ये बघू शकताय की ऑपरेशनच्या आधी त्यांची तर अशी स्थिती होती की ते 4 कदम 10 कदम चालू नाही शकत होते. थोडं चालले, या पिक्चरमध्ये तुम्ही बघणार स्लाइडमध्ये, थोडं चालले की दम लागायचं, थोडं चालले की दम लागायचं. रात्री 2 तासपेक्षा जास्त झोपू नाही शकत होते. आणि आज अशी गोष्ट झाली आहे की त्यांचं वजन तर 130 पासून 65 पर्यंत आलेलं आहे, पण ते दिवसाचे 6-6, 7-7 किलोमीटर चालू शकते आणि ते रात्री 7-7 तास आरामाने झोपू शकते. त्यांची लाईफ आणि क्वालिटी ऑफ लाईफ दोन्ही चेंज झाली. निश्चितच. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. इस्माईल शेख प्रश्न विचारतायत नांदेडवरून. नमस्कार. हाँ नमस्ते जी, मेरा प्रश्न ये है कि मैं हेलो हाँ बोलिए. हाँ सर, मेरा प्रश्न ये है कि मेरी उम्र है 58 साल और मेरे पैरों में तकलीफ होती है सर, ऐसी मुंगी आती है और
उसमें जब भी मैं ऐसा कोई 10 मिनट खड़े रहता हूँ तो पैरों में मूंगी आनी शुरू हो जाती है मेरी। इस्माइल साहब, तुमचं आपका वजन वजन किती कितना आहे? मेरा 50 से 70 किलो है सर। ठीक आहे. आणि उंची किती आहे तुमची? उंची माझी 5 फूट 7 इंच आहे। ठीक आहे इस्माईलजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. सर या प्रश्नावर जरूर मार्गदर्शन करतील. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे. एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे सुद्धा हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणकोणते आहेत त्याविषयी जाणून घेऊया. आमचे पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम असे आहेत. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 16 जून 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सरोगसी समज गैरसमज. सहभाग डॉक्टर संदीप माने. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 17 जून 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार. सहभाग डॉक्टर प्रदीप पवार. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 18 जून 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे केस गळती आणि हेअर ट्रान्सप्लांट. सहभाग डॉक्टर धनंजय चव्हाण. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण आमच्या कार्यक्रमांमध्ये जरूर सहभाग घेऊ शकता. आमचा ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र प्रश्न सुरू होण्यापूर्वी, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर आले तरच आम्ही त्यांचा समावेश आमच्या कार्यक्रमादरम्यान करू शकतो. अन्यथा तुमच्या प्रश्नांना आम्ही ईमेलद्वारे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. सर, आपल्याला आता नांदेडवरून प्रश्न आलेला की त्यांचं पाठ दुखते आणि जरा 10 मिनिटं उभं राहिलं तर त्यांना मुंग्या येतात. तर हा जो प्रश्न आहे तो थोडासा, त्यांचं वजन विशेष काही नाहीये, पण त्याच्या अनुषंगाने मला असं विचारायचं की अनेक वेळा लठ्ठपणा जेव्हा असतो तेव्हा अतिलठ्ठपणामुळे गुडघ्यांवर प्रेशर येत असतं, कमरेचे दुखणी खूप होत असतात. तर मग ह्यांच्यासाठी सुद्धा आपण सर्जरी वगैरे काही करू शकतो का? हो. आधी आम्ही त्या नांदेडच्या पेशंटला पण रिप्लाय करणार की बघा, तुमचा उंची आहे तुमची 5'7", तुमचं वजन आहे अराउंड 75. तुमच्या वजन इतका काय जास्त नाही आहे, म्हणजे तुम्हाला जे पाठीत त्रास आहे किंवा तुमच्या पायात मुंग्या येतात त्याचं कारण वेगळं आहे. पॉसिबली तुमचा पाठीत काय त्रास असेल, तुम्ही प्लीज ऑर्थोपेडिक सर्जनला तिकडे किंवा न्यूरोसर्जनला भेटा, ते तुम्हाला मदत करतील. पण जिकडे मॅडम आता तुम्ही हे प्रश्न विचारलं तर या प्रश्नामध्ये तर जसं आपलं वजन वाढतो तर आपल्या पायावर, आपल्या पाठवर डेफिनेटली परिणाम होणार आहे त्याचा. आणि जेव्हा आपला वजन वाढतो तर त्याच्या स्पाईनवर खूप जास्त परिणाम होणार. आणि याला आम्ही पुढे जाऊन यांचा आर्थरायटिससुद्धा होऊ शकतो. किती पेशंट्सना नी रिप्लेसमेंटची आवश्यकता पण होऊ शकते लठ्ठपणामुळे. तर जर या पेशंट्सला आपल्याला लठ्ठपणा आपण टाईमवर बरं करून टाकलं तर भरपूर पेशंटचा नी रिप्लेसमेंट्स आणि पार्टचे ऑपरेशन्स आपण वाचवू शकतो. तसं तुम्ही आता या पेशंटचा तोंडी आहे का, उषा फडतरे आमचे ठाण्याचे पेशंट आहेत, त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्यावर काय फरक पडलं ते तुम्ही त्यांचाच तोंडी त्यांच्या या व्हिडिओमधून ऐका. माझी मिसेस उषा फडतरे, तिला गेल्या अनेक वर्षापासून वजन वाढीचा त्रास होत होता. त्यासाठी मी अनेक उपचार करून देखील तिला कोणताही फरक पडत नव्हता आणि त्यासाठी मी अतिशय त्रस्त होतो. 8 दिवसानंतर ऑपरेशन झाल्यानंतर, त्याच्या अगोदर माझं 109 किलो वजन होतं. ऑपरेशन झाल्यानंतर आता 78 किलो वजन आहे माझं. 32 किलो वजन कमी झालं आहे. त्याच्यामुळे माझा पहिला जो त्रास होता ना, पायांचा धाप लागायचा, तो पूर्णपणे बंद झालाय त्रास. आता पहिला मी 5 मिनिटं चालू शकत नव्हती, आता मी 2 तास चालते दिवसातून. धाप लागत नाही, दम लागत नाही अजिबात. आणि पहिल्या स्त्रीला झोप चांगली येते, रात्रीची झोप चांगली लागते, बाकीचा कुठला त्रास होत नाही. एकदम रिलॅक्स वाटतं, छान वाटतं. आता पहिल्यापेक्षा खूप छान वाटतं. निश्चितच. ह्याच्याच बरोबर सर, मला एक अतिशय प्रकर्षाने जाणवलं की त्या प्रत्येक पेशंटला ज्याची बेरियाट्रिक सर्जरी झाली आहे त्याच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा एक अतिशय सुंदर असं तेज येतं, कॉन्फिडन्स वाढला असतो. तर ही कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा आपण म्हणू शकतो ना ह्याला? बघा, ही सर्जरी तर कॉस्मेटिक सर्जरी नाही आहे. हे बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे वेट लॉस सर्जरी आणि लाईफ सेव्हिंग सर्जरीज असतात. कारण लठ्ठपणा एक मोठा आजार आहे. पण याचा एक बाय प्रॉडक्ट आहे की याच्यामुळे पूर्ण शरीरातून वजन कमी होणार. आणि पूर्ण शरीरातून वजन असं कमी होतो की आपली शरीरात सुंदरता वाढते, कॉन्फिडन्स वाढतो, तेज वाढतो. जसं तुम्ही या पिक्चरमध्ये बघू शकता, ही आमची पेशंट आहे, स्वतः ब्युटिशियन आहे, प्रीतिशा.
ऑपरेशनच्या आधी ते आम्हाला नेहमी सांगायचं की सर आम्ही जेव्हा ऑर्डरसाठी जातो तर पूर्ण दिवसात इतकं जास्त ऑर्डर मिळत नाही, पण लोक सगळे मनात विचार करत असणार की ही दुसऱ्यांना कसं चांगलं बनवून देणार. पण हे आता तुम्ही बघा की ऑपरेशन नंतर त्यांचं कसं 6 महिन्यात फरक पडलेला आहे आणि कॉन्फिडन्स वाढले. आज ते दिवसाचे 6-6, 7-7 ऑर्डर करतात. हे आमची दुसरी पेशंट आहे बेला आशार. ऑपरेशनच्या आधी काहीतरी 120 किलो वजन. त्यांचं कॉन्फिडन्स कमी झाला होता. भरपूर प्रयत्न केले वजन कमी करण्यासाठी, वजन नाही कमी झालं आणि थोडं डायबिटीज, थोडं कॉन्फिडन्स कमी होणं हे सगळं झालं होतं. पण आता तुम्ही बघा की त्यांचा वॉकिंग स्टाईल, त्यांचं लिव्हिंग स्टाईल, क्लोथ्स वेअरिंग स्टाईल हे सगळं तुम्ही बघू शकता की त्या शरीरात किती कॉन्फिडन्स आलेला आहे. त्यांना जे पाहिजे ते करू शकताय आज आणि ते कोणापेक्षाही स्वतःला कमी समजत नाही. तसंच हे पेशंट आमचे आहेत नानिक मनसुखानी. वजन कमी व्हायचं आधी, ऑपरेशनच्या आधी त्यांचं वजन खूप जास्त होतं, जास्त काम नाही करू शकायचे, थोडं पण काम केलं तर दम लागायचं. पण आज बघा पर्सनॅलिटी कसं वाढली आहे. आता ते आधी जे सर्व्हिस करत आहे आज स्वतःचा बिझनेस चालवतात. इतकं कॉन्फिडन्स वाटलंय की ते त्यांना जे पाहिजे ते करू शकताय. तसंच हे आमचे पेशंट संतोष नायडू. ऑपरेशनच्या आधी काय 122 किलो वजन होतं. ऑपरेशन नंतर तुम्ही बघताय आता ते बॉडी बिल्डर सारखे झालेले आहेत आणि एक चेहऱ्यात तेज जास्त दिसायला सुरू झाले आहेत. असं फरक पडतो प्रत्येक पेशंटमध्ये. या पेशंटमध्ये तर तुम्ही लाईफचा डिफरन्स झालेला आहे. जसं तुम्ही बघताय की त्यांच्या शरीरावर किती परिणाम झाला आहे, तोंडावर किती परिणाम झाला आहे, की आधी किती वयस्कर दिसत होते आणि आता किती तरुण दिसत आहे. आणि आमची पेशंट चंद्रिका पटेल, यांना किती त्रास व्हायचे, त्यांना चालताना त्रास, हॉर्मोन्सचा त्रास आणि आज बघा त्यांचं कपडे कसे घातलेले आहेत, त्यांचं तोंडावर तुम्ही बघा ते एक अलगच रिस्पॉन्स आहे की तुम्ही हे सगळं बघून पेशंट्सला वाटतंय की आता आम्हाला एक नवीन जीवन मिळालेलं आहे. तसंच आमची हे पेशंट हे तर आमची एक खूप फेवरेट पेशंट आहेत ऋतुजा रावराणे. ते पोलीसमध्ये आहेत. ऑपरेशनच्या आधी त्यांना असं वाटायचं की मी काय जास्त कामच करू शकत नाही, काही लहान लहान काम करण्यासाठी 10 वेळा विचार करायचा. आता तुम्ही त्यांना बघून आता बघा की ते त्यांचं काम किती चांगल्या रीतीने करू शकत असणार आणि पर्सनॅलिटी किती वाढली आहे. त्यांचा युनिटमध्ये, त्यांचं ऑफिसमध्ये त्यांचे कशी लाईफ चेंज झाली असेल. निश्चितच अतिशय पॉझिटिव्ह असे हे रिस्पॉन्सेस आपल्याला दिसत आहेत. लठ्ठपणावर मात करण्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी तर वरदान ठरतेच, पण त्याबरोबर आहार आणि व्यायामाचं अतिशय महत्त्व सुद्धा असतं. ह्याच विषयावर आजचा आपला आरोग्य सल्ला सुद्धा आहे. काय आहे तो पाहूया. लठ्ठपणावर मात करण्यासाठी आहारामध्ये खालील गोष्टींचा समावेश करावा. जेवणापूर्वी थोडं सलाड म्हणजे कच्च्या भाज्या जरूर खाव्यात. 2 जेवणांमधील भुकेच्या वेळेत फळं खावीत. आहारामध्ये वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त माणसे अर्धा किलो तेल महिना वापरला पाहिजे. नाचणी, ज्वारी, राजगिरा या पिठांचा सुद्धा आहारात जरूर समावेश करावा. हाच कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण तुम्हाला बघायला मिळेल गुरुवार दिनांक 6 जुलै 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. बेरियाट्रिक सर्जरी विषयी आपण इतकं सर्व जाणून घेतलंच, पण विषय आहे तो खर्चाचा. सर काय सांगू शकाल ह्याविषयी? बघा, लठ्ठपणा मोठा आजार आहे, त्याची सर्जरी सुद्धा मोठी आहे, म्हणजे थोडी कॉस्टली सर्जरी असते. पण आम्हाला पण माहिती आहे की हे सर्जरी कॉस्टली आहे. आधी या सर्जरीसाठी फक्त आमच्याकडे सिटीजमधून लोक यायचे, पण आता गावागावातून आमच्याकडे येतात. तर आम्हाला माहिती आहे की त्यांना थोडा त्रास होऊ शकतो. तर आम्ही जसं तुम्ही या स्लाइडमध्ये बघताय, आम्ही लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार करण्यासाठी बिना व्याजचा कर्जची सुविधा सुरू केलेली आहे, ज्यामध्ये पेशंटला बिना व्याजचा कर्ज मिळू शकतो. जर त्यांचे इन्कम टॅक्सचे पेपर सगळे बरोबर असतील तर त्यांना सगळे पैसे एका टाईमला नाही द्यायचे, हळूहळू ते महिन्यात पैसे देऊ शकताय. तसंच आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये 11 जून ते 25 जूनपर्यंत एक शिबिर ठेवलं आहे. त्या शिबिरमध्ये नोंदणी केल्यावर आपल्याला भरपूर सोय होणार. आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये हे आस्था हॉस्पिटल एकच हॉस्पिटल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये CGHSचे पेशंट्सला म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे एम्प्लॉईज आहे त्या पेशंटसाठी लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार फ्रीमध्ये केला जातो किंवा त्यांना पूर्ण पैसे रिइम्बर्स होऊ शकतात. तर हे सुविधा आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलेली आहे.
तर तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊ शकता, तेव्हा आम्ही बघून तुम्हाला डेफिनेटली जे मदत होऊ शकते ते आपण करायचा प्रयत्न करणार. निश्चितच सर, तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ इच्छिता? दर्शना फक्त एक संदेश आहे की आधी लठ्ठपणाला वाचवा. जर नाही होऊ शकतं तर बेरियाट्रिक सर्जरी, वेट लॉस सर्जरी एकदम सेफ आहे. तरुण मुलं आणि मुलींसाठी सुद्धा ही सर्जरी सेफ आहे, तर घाबरायची आवश्यकता नाही. आणि डायबिटीज आणि लठ्ठपणा जर असलं तर वेट लॉस सर्जरी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याने आपला लठ्ठपणा जातो, डायबिटीज सुद्धा जाऊ शकतो. आणि जे नॉन ओबीस म्हणजे बिना लठ्ठपणाचे डायबिटिक लोक आहेत त्यांना सुद्धा याची सर्जरीची खूप बेनिफिट मिळू शकते. निश्चितच समतोल आहार आणि व्यायाम हे तर आपण कधीच डावलू शकत नाही, कारण वजन कमी करण्यासाठी हे गोल्ड स्टँडर्ड्स आहेत. मात्र ज्यांच्यासाठी या उपायांनी सुद्धा वेट लॉस होत नाही त्यांच्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी, वेट लॉस सर्जरी एक निश्चित उपाय ठरू शकते, वरदान ठरते. कारण 100 सुनारकी म्हणतो आणि 1 लुहारकी सुद्धा असते. अनियंत्रित मधुमेह आहे, अनियंत्रित लठ्ठपणा आहे, जो पूर्णपणे औषधांमुळे नियंत्रणात येत नाहीये, त्यांच्यासाठी वेट लॉस सर्जरी ही वरदान ठरतच आहे. अनेक रोगांना पुढे आमंत्रण देण्यापेक्षा वजन आटोक्यात घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला जाणवलंच असेल आणि हा संदेश सुद्धा तुम्हाला मिळालेला असेल. डॉक्टर मनीष मोटवानी आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.